नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा शिरा. त्यासाठी उकडलेले बटाटे घेतलेत मी 2 मीडियम साइजचे आणि ते किसून घेतलेत. 1 वाटीभर बटाट्याला मी प्रमाण ठेवले. अर्धी छोटी वाटी तूप घेतले साजूक आणि अर्धी छोटी वाटी दूध घेतले. त्यात केशर टाकलेत. अगदी थोडी वेलचीची पूड घेतली आहे. थोडे खरबुजाच्या बिया घेतले. बदामाचे काप करून घेतले 4-5 बदामांची आणि अगदी चिमूटभर मीठ घेतले. अर्धी छोटी वाटीभर मी साखर घेतली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. सगळ्यात आधी कढईत मी तूप घालते. तूप या शिऱ्याला जरा जास्त लागतं. तूप विरघळलं की आपण यात उकडून घेतलेले बटाटे घालणार आहे. आणि हे आपल्याला व्यवस्थित यात फ्राय करत राहायचे. तूप जोपर्यंत बटाट्यात पूर्ण शोषलं जात नाही तोपर्यंत आपण हे व्यवस्थित फ्राय करत राहायचे. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं आपण छान फ्राय करत राहायचे आणि सतत हे हलवत राहायचे, खाली ते लागायला नको म्हणून. फ्लेम मीडियमच ठेवली आहे मी. सतत आपण हे हलवत राहूया. तुम्ही यात बेदाणेही घालू शकता. नेहमीचाच शिरा आपण खाऊन आपल्याला जर बोर झालं असेल तर हा बटाट्याचा शिरा नक्की करून बघा. आणि उपवासालाही हा शिरा चालतो. सतत हलवत राहायचंय. बघू शकता थोडा रंग चेंज झालाय बटाट्याचा. बघू शकता बटाट्यात तूप पूर्ण शोषलं जातं आणि पुन्हा बटाटा छानपैकी फ्राय झाल्यावर तूप पुन्हा सुटतं. बघू शकता रंग चेंज झाला आपल्या बटाट्याचा. पुन्हा आपण 5-1 मिनिटं व्यवस्थित याला यातच फ्राय करू देऊ. जेवढा आपला बटाटा यात छान फ्राय होईल, छान रंग चेंज होईल, तेवढा तो चविष्ट लागेल शिरा. बटाटा छान आपला फ्राय झाला आहे. आता छान आपण साखर घालणार आहे मी यात आणि केशर मिक्स केलेलं दूध घालते. व्यवस्थित आपण हे आता दूध आटेपर्यंत परतून घ्यायचे, म्हणजे आपल्या शिऱ्याला छान सवय येईल. किंचित चिमूटभर, अगदी चिमूटभर मीठ घालते मी. म्हणतात ना कुठलाही गोड पदार्थ केलं तर मिठाशिवाय तो गोड लागत नाही, म्हणून चिमूटभर अगदी मीठ घातलंय. व्यवस्थित 5 मिनिटं हे असंच सतत हलवत राहायचे, म्हणजे दूध आटेल आपलं. आणि केशर घातल्यामुळे आपल्या शिऱ्याला छान
पिवळसर रंग आला आहे. तुमच्याकडे केशर नसेल तर नाही घातलं तरी चालेल. बघू शकता शिरा छान घट्ट होतोय. बघू शकता आपला शिरा बऱ्यापैकी घट्ट झाला आहे. अगदीच आपल्या नॉर्मल रव्याच्या शिऱ्या इतका हा घट्ट नाही होत, कारण यात तूप जास्त असतं. पण तरी पण बघू शकता किती छान आपला शिरा झाला आहे. आता मी यात वेलची पूड घालते, अगदी थोडी बदाम घालते आणि थोड्याशा अगदी खरबुजाच्या बिया घालते. गॅस बंद करून घेते. आता शिरा आपला तयार झाला आहे आणि सर्व करून घेते. तयार आहे आपला गरमागरम बटाट्याचा शिरा. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. थँक्यू.